सोलापूर पालिकेचा विकास आराखडा कॉपी पेस्ट असल्याचा आरोप करण्यात आला. सोलापूरच्या विकास आराखड्यात साताऱ्याच्या जलमंदिराचा समावेश आहे. सोलापूरचे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आता एक गंभीर आरोप केलेत. आराखड्यात अजिंक्य तारा फोर्ट, जलमंदिर राजवाडा, 4 भिंती, बदामी विहिरींचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करून आराखडा रद्द करण्याची मागणी आता करण्यात आली. आराखड्यात साताऱ्याच्या जलमंदिराचा समावेश आहे. भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा हा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करून हा आराखडा रद्द करावा. सोलापूर पालिकेचा विकास आराखडा हा कॉपी पेस्ट असल्याचा आरोप आहे. अभ्यास आपण नीट केलेला नाही आणि सर्व जे आरक्षण आहेत या आरक्षणात कुठलाही बदल नाही, कुठलंही नाविन्य नाही. जी आरक्षणं आहेत तीच आरक्षणं फक्त वेगवेगळ्या भागांवर टाकलीत, वेगवेगळ्या गटांवर टाकलेली आहेत. आरक्षणाचं क्षेत्र एकतर काही ठिकाणी कमी केलं आहे, काही ठिकाणी वाढवलं आहे. हे सगळं संशयास्पद आहे. म्हणजे मागचाच आराखडा पुढं रिपीट केला असता तरी चाललं असतं, अशी साधारणपणे परिस्थिती. कुठलंही नाविन्य नाही. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत आपल्यासोबत जोडलेत. अनिकेत, सोलापूर विकास जो आराखडा आहे त्यामध्ये कॉपी पेस्ट केल्याचा प्रकार आता समोर आला. या प्रकरणाची चौकशी करून आराखडा रद्द करावा अशी काळेंनी मागणी केली आहे. काय या संदर्भात सविस्तर माहिती? हा संपूर्ण नेमका प्रकार काय? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून विकास आराखडा जो आहे तो मांडण्यात आला होता आणि हा विकास आराखडा मांडत असतानाच साताऱ्याचा विकास आराखडा जो आहे तो कॉपी केल्याचा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केलेला आहे. खरं तर यामध्ये साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या विकासाच्या आराखड्यामध्ये ज्या घटक आहेत त्यामध्ये अजिंक्य तारा फोर्ट असेल, जलमंदिर असेल, 4 भिंती असतील, बदामी विहीर असेल, या सर्व घटकाचा समावेश जो आहे तो आहे. तसा सोलापूर महानगरपालिकेच्या त्या विकास योजनेच्या आराखड्यामध्ये जो कॉपी केल्याचं चित्र दिसते आणि त्यामुळेच नरेंद्र काळे यांनी या प्रकरणाची चौकशी जी आहे ती करण्यात यावी आणि यानंतरनं हा आराखडा जो आहे तो रद्द करावा अशी देखील मागणी केलेली आहे. खरं तर या विकास आराखड्यावरती सोलापूर शहरातील 2,500 नागरिकांनी ज्या आहेत त्या हरकती घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं हा आराखडा रद्द करण्याची मागणी नरेंद्र काळे करतायत. या संदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणार आहेत आणि हा आराखडा साताराचा आराखडा जो आहे तो त्याची कॉपी केल्याचं प्रशासनावर ठपका जो आहे तो भाजप शहराध्यक्षांनी ठेवलेला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा समावेश करत असताना महानगरपालिकेने लोकप्रतिनिधींना विचारात न घेतल्याचा देखील ठपका यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळेंनी ठेवलेला आहे. त्यामुळे या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ते निवेदन देणार आहेत आणि हा आराखडा रद्द करण्याची मागणी करणार आहेत. नक्कीच अनिकेत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.